सर्वांच्या आवडीच्या मॅथ मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, माय व्हिजन नवोदय ॲडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमांतर्गत मॅथ मराठी या चॅनलवरती दररोजचं इयत्ता 5वी नवोदय, 5वी स्कॉलरशिप, सैनिकी स्कूल या सर्व शालेय स्पर्धा परीक्षांचे मोफत मार्गदर्शनाच्या तासिका होतात सर्व विषयांच्या. तसेच इयत्ता 8वी स्कॉलरशिप, 8वी NMMS, 3री 4थी MTS BTS, सैनिकी स्कूल या सर्व विषयांच्या या सर्व शालेय स्पर्धा परीक्षांच्या सर्व विषयांच्या तासिका मॅथ मराठी या चॅनलवर तुम्हाला पाहता येतील. माय व्हिजन नवोदय ॲडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमांतर्गत आम्ही इयत्ता 5वी नवोदय, 5वी स्कॉलरशिप, 8वी स्कॉलरशिप, 8वी NMMS या सर्व शालेय स्पर्धा परीक्षांचे मोफत मार्गदर्शन करतो. ज्यांना या मोफत मार्गदर्शनाचा लाभ घ्यायचा असेल त्यांनी स्क्रीनवर दिसत असलेल्या 7588546308 हा माझा व्हॉट्सअप क्रमांक आहे, त्यावरती मेसेज करा. त्यामध्ये तुमचं नाव आणि तुमचा वर्ग एवढी माहिती द्या. मी तुम्हाला त्या ठिकाणी त्या वर्गाच्या ग्रुपची लिंक देईन. त्या लिंकद्वारे तुम्ही ग्रुपमध्ये जॉईन व्हा व दररोजच्या लाईव्ह तासिका करत चला. तर चला विद्यार्थी मित्रांनो, परत एक वेळ सर्वांना गुड मॉर्निंग, सुप्रभात, शुभ सकाळ. मी धनराज परगे तुमच्या सर्वांच्या आवडीच्या मॅथ मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आणि आजच्या तासिकेला सुरुवात करूया. आजची तासिका ही आपली गणितीय सूत्रांचे अंदाजीकरण या घटकावर आहे. त्यातील पहिला प्रश्न आपल्यासाठी काय आहे आपण अभ्यासूया. काल भाग 1 पाहिला, आज ही भाग 2ची तासिका आहे. तर चला, काय आहे पहिला प्रश्न आपल्यासाठी. 35,371 ही संख्या जवळच्या दशकात पूर्ण करा. पहा प्रश्न काय म्हणते. 35,371 35,371 ही संख्या जवळच्या दशकात पूर्ण करा. कशात पूर्ण करा? दशकात. दशक म्हणजे 10, शतक म्हणजे शतकात म्हणल्याच्या नंतर 100 आणि हजार म्हणल्याच्या नंतर 1000. हे आपल्याला माहिती आहे, बरोबर आहे. मग जवळच्या दशकात काय संख्या आहे? 35,371. आता ह्याचा दशक कोणता आहे? ही एकक दशक. दशक कोणता आहे? 7 आहे. आता 7च्या पुढं कोणता अंक आहे? 1. म्हणजे ही संख्या काय झाली? ही 71. हा 71 एक तर 70 मध्ये पूर्ण करायचा आहे किंवा 80 मध्ये पूर्ण करायचा आहे. हा जो 71 आहे ना, एकतर आपल्याला कुठं करायचं आहे? 70 मध्ये पूर्ण करायचं आहे किंवा 80 मध्ये पूर्ण करायचं आहे. तर मग ह्या 70 आणि 80 या दोघाच्या मधला मध्यभाग कोणता आहे? 75 आहे. दोघाच्या मधला मध्यभाग कोणता आहे? 75 आहे. मग जर ही 75 पेक्षा मोठी असेल तर कुणीकडे जाईल? ही 80 कडे. आणि 75 पेक्षा जर लहान असेल तर ही जाईल 70 कडे. मग आता इथे 71 आहे, ही लहान आहे, मग ही कुठं जाईल? 70 कडे. म्हणजे आपलं उत्तर काय येईल? 35,370. जवळचा दशक कोणता ह्याला? 71ला 80 जवळ पडतंय का 70 जवळ पडतंय? 70 आणि 1 71. 71 जवळ पडतंय. मग काय आलं? तर 35,370 हे उत्तर येईल. आलं का लक्षात? ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन. अरुणा जनघते, शिंदे, खानजोडे, जाधव, पवार, चव्हाण, बालाजी, श्रीराम, रुचिता, धनेकर, वाकडे. चला छान. पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे? च्या 45,781 ही संख्या जवळच्या शतकात पूर्ण करा. पहा काय म्हणते. 45,781 ही संख्या जवळच्या शतकात पूर्ण करा. कुठं पूर्ण करा? जवळचा शतक. आता ह्या 45,781 ह्याचं शतक कोणता आहे? 7 आहे. मग ही 781 संख्या. आता ही 781 संख्या जवळच्या शतकात म्हणजे आपल्याला एकतर 800 मध्ये ह्याला पूर्ण करावं लागेल किंवा 700 मध्ये करावं लागेल. आता ही या 700 आणि 800चा मध्यभाग कोणता आहे? तर 750 आहे. मध्यभाग कोणता आहे? 750 आहे.
जर ह्या 750पेक्षा जर मोठी असेल तर ती कुठं जाईल? 800कडे जाईल. आणि 750पेक्षा लहान असेल तर ती कुठं जाते? 700कडे जाते. मग आता ही संख्या कशी आहे? 781 ही 700ला जवळ आहे. शतकात म्हणजे एकतर 700मध्ये पूर्ण करावं लागेल किंवा 800मध्ये पूर्ण करावं लागेल. मग ही 700ला जवळ येते का? 700पासून किती दूर आहे? 81. आणि 800पासून किती दूर आहे? तर 19. मग जवळ कुणाला आहे? ही 800ला आहे. मग उत्तर काय आलं आपलं? 45,800. उत्तर काय येईल? 45,800. जवळचा शतक ह्याला कोणता आहे? 800 आहे. मग जवळच्या शतकात जर पूर्ण केलं तर काय येतं? 45,800 हे उत्तर येतं. आलं का लक्षात? ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्याने लिहून घेत चला. लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला. चला, लाईक केलं नसेल लाईक करा. नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा. सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे, त्याला प्रेस करा. म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाईव्ह तासिकेचं नोटिफिकेशन असेल सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. पुढचा प्रश्न आपल्यासाठी का आहे? 48,371 ही संख्या जवळच्या हजारात पूर्ण करा. पहा, संख्या काय आहे? 48,371. ही संख्या जवळच्या हजारात कुठं पूर्ण करायची आपल्याला? तर ती जवळच्या हजारात पूर्ण करायची. संख्या काय आहे? 48,371. मग हजार स्थानी कोणता अंक आहे? हा 8 आहे. बरोबर आहे. हा कुठं आहे? हजार स्थानावर आहे. मग याच्या पुढे काय? 371 म्हणजे 8,371. आता ह्या 8,371ला जवळचा हजार एकतर 9,000 यायला पाहिजे किंवा मग 8,000 यायला पाहिजे. आणि ह्या दोन्हीच्या मध्ये काय आहे? मध्यभाग काय येतो? तर 8,500 येतो. मग या 8,500पेक्षा जर ही संख्या मोठी असेल तर 9,000कडे जाईल. आणि जर ही संख्या लहान असेल तर कुठं जाईल? ही संख्या 8,000कडे जाईल. मग आता 8,000च्या पुढची संख्या आहे 371. आता ही 9,000कडे जर न्यायची म्हणली तर जवळपास 600 कितीचा फरक आहे? 29चा फरक आहे. इथं कितीचा फरक येऊ लागला आहे? 629. आणि इथं जर म्हणलं तर 371चा फरक येऊ आहे. कितीचा फरक येऊ आहे? 371. मग आता हे 8,000पासून 371 अंतरावर आहे ही 8,371 आणि ही 9,000पासून किती? 629. मग जवळ कुणाला झाली? तर ही जवळ झाली 8,000ला. मग उत्तर काय येईल? 48,000 हे उत्तर येईल. उत्तर काय येईल आपलं? 48,000. 48,000ला जवळ येईल का 49,000ला जवळ होईल हे? तर ते 48,000ला जवळ येईल. आलं का लक्षात? जाधव, वाघ, शिंदे, चव्हाण, डोळे, श्रीराम, उमेश माळी, गणेश पवार, रुचिता गित्ते, धनेकर, पवार, शीतल. चला, ज्यांचं ज्यांचं आलेलं आहे त्यांचं अभिनंदन. ज्यांचं चुकलं आहे त्याने लिहून घेत चला. लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला. आपला अभ्यासक्रम संपत येत आहे. पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे? 20.2 आणि 28.01 यांचा गुणाकार दशांश चिन्ह विरहित लिहा. काय म्हणते बघा? 20.2 गुणिले 28.001 यांचा गुणाकार दशांश चिन्ह विरहित. हे जर असं म्हणलं असतं की या संख्या जवळच्या पूर्णांकामध्ये रूपांतर करून त्यांचा गुणाकार करा असं जर म्हणलं असतं तर आपल्याला काय 20 गुणिले 28 असं केलं असतो. पण त्यानं जवळ गुणाकार दशांश चिन्ह विरहित म्हणजे अगोदर गुणाकार करावा लागेल. हे 1नं जर गुणलं तर हे 202 येतं अधिक हे 0नं गुणलं तर 000 अधिक 8नं गुणा 8 दुनी 16 8 दुनी 16 अधिक बे दुनी 4 बे 00 बे दुनी 4 हे 2 0 8 5 6 5 काय आलं? हे 5,65,802
गुणाकार काय आला 5,65,802. पण इथे एक अंक आहे दशांशाच्या पुढून, इथे 2 आहेत म्हणजे 1 2 3 565. मग आता हे दशांश चिन्ह विरहित आपल्याला लिहायचे. तर मग या दशांशाच्या पुढं जर 5 पेक्षा लहान अंक आला, इथला अंक जर हे 5 पेक्षा लहान आला तर ते 65 कडे येईल, मोठा आला तर 66 कडे जाईल, म्हणजे 566 हे उत्तर येईल. काय उत्तर येईल? 566 हे उत्तर येईल. 566. तुम्ही जर डायरेक्ट असं 28 गुणिले जर 20 केलो, कारण की हे इथं 5 पेक्षा लहान आहे म्हणून 20, इथं 0 आहे म्हणून हे 28. 28 दुनी 56, 560 आणि 560 हा पर्याय असतो बरं का. जर या संख्या जवळच्या दशांशात किंवा जवळच्या पूर्णांकामध्ये ह्याला बदल करून त्यांचा गुणाकार करा असं विचारलं तर आपल्याला हे घ्यावं लागतं. आणि यांचा गुणाकार दशांश चिन्ह विरहित असं विचारल्यामुळं अगोदर यांचा गुणाकार करावा लागेल आणि मग त्याला जवळच्या पूर्णांकामध्ये रूपांतर करावं लागेल. दशांश चिन्ह काढून टाकायचं म्हणजे ते काय होईल, तर जवळच्या पूर्णांकामध्येच आपल्याला त्याचं रूपांतर करावं लागेल. आलं? काय अवघड आहे का हो? काहीच अवघड नाही. थोडंसं हा घटक असा आहे की सोप्पा आहे, खूप खूप म्हणजे खूप सोप्पा आहे, अवघड काहीच नाही. सेकंदामध्ये प्रश्न, पण घाई करायला जमत नाही. प्रश्न थोडंसं आपल्याला लक्षपूर्वक वाचन केले पाहिजेत तर आपल्याला तो सोपा जातो घटक. चला, वैष्णवी गीते सर माझा वाढदिवस आहे, चला आपण तासिकेच्या पुढं तुमचा संपायच्या पुढं वाढदिवस साजरा करू आपण सगळ्यातर्फे. सगळ्यांना तुम्ही चॉकलेट पाठवून द्या पोस्टाने. चला, पुढचा प्रश्न काय? 1.09 गुणिले 5.908 ची अंदाजे किंमत किती? तर हे अंदाजे किंमत म्हणले त्यानं. मग अंदाजे म्हणल्याच्या नंतर आपण ह्याला अंदाजेच धरायचं. ही आता अंदाजे यांचा गुणाकार जवळच्या दशांशात म्हणले का नाही अंदाजे. मग अंदाजे ह्याची किंमत काय येते, तर ह्याची किंमत अंदाजे एकच येते. ह्याची किंमत अंदाजे काय येते? 1.09 गुणिले 5.908. अगोदर या दोघाची अंदाजे किंमत काढा. ह्याची अंदाजे किंमत काय येते? 1 गुणिले ह्याची अंदाजे किंमत काय येईल? आता हा दशांशात इथे 1 कशामुळं घेतली? कारण दशांशाच्या पुढे 0 आहे, तो 5 पेक्षा लहान आहे. या दशांशाच्या पुढं 9 आहे, तो कसा आहे? 5 पेक्षा मोठा आहे. मग हे 5 पेक्षा जर मोठा असेल तर इकडे रूपांतर होईल, त्याचं म्हणजे बदल होईल. इथं काय होईल? हे 6 होईल. 1 गुणिले 6 म्हणजे उत्तर काय आलं? 6. अंदाजे किंमत काय आली त्याची? 6 इथे अंदाजे किंमत. आलं लक्षात? वेदांत धर्मे, राठोड, चिमनकर, रुचिता, भिसे, माळी, श्रेयश, सारंग पवार. चला, आराध्या येलमेवाड. लक्ष समोर द्या हो. वाढदिवस पुन्हा साजरा करूत आपण तिचा. चला, ज्याचा वाढदिवस आहे त्याने मध्ये सांगत जाऊ नका, शेवटी सांगत चला. आपण वाढदिवस साजरा करू तुमचा. तासिका संपायच्या पुढे मला आठवण नसेल तर कोणतरी आठवण करून देत. चला, वाढदिवस साजरा करू आपण, सर्वांचा वाढदिवस साजरा करू. चला, मन्न पवार, गुड मॉर्निंग सर. आत्ता उठलो का काय? चला, पुढचा प्रश्न काय आहे आपल्यासाठी? तर 11.2689 ही संख्या शतांशामध्ये पूर्ण करा. ही संख्या शतांशामध्ये पूर्ण करा. कोणती? 11.2689 ही संख्या शतांशामध्ये पूर्ण करा. इथं मग शतांशाच्या पुढं म्हणजे हे काय आहे? 2 कुठं आहे? तर 2 हा दशांश आहे आणि 6 कुठं आहे? हे शतांश आहे. 6च्या पुढचा 8 कुठं आहे? हे सहस्रांश स्थानावर आहे. मग आता आपल्याला ही संख्या शतांशामध्ये पूर्ण करा. शतांश म्हणजे दशांशाच्या पुढे 2 अंक. मग आता ह्या शतांशाच्या पुढचा जो अंक आहे सहस्रांश स्थानी, तो 5 पेक्षा मोठा आहे का लहान आहे? हे पहा, तो 5 पेक्षा मोठा आहे का लहान आहे? तर तो 5 पेक्षा कसा आहे? मोठा आहे. मग काय होईल? इकडं 1 वाढेल म्हणजे काय उत्तर येईल? 11.27 हे उत्तर येईल. उत्तर काय येईल? 11.27.
आलं का लक्षात? श्रीराम, राऊत, चिमणकर, चव्हाण, येलमेवाड, पवार, वाकडे, वैद्य, कोळेका, राठोड, ओहळकर, कृष्णा, धुमाळे, डोळे, नलगे, धनेकर, बिशे, खानझोडे, सचिन, काळे, काटे का काळे काय, शिंदे, धर्मे, चरण. चला पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे? पुढचा प्रश्न 8.2623 8.2623 ही संख्या जवळच्या ही संख्या शतांशामध्ये पूर्ण करा. संख्या काय आहे? 8.2623 ही संख्या शतांशामध्ये पूर्ण करायची आपल्याला. आता इथं बघा, हे 2 कुठं आहे? हे 2 आहेत दशांश स्थानावर. 6 कुठं आहे? हा आहे शतांश स्थानावर. बरोबर आहे. मग आता याला 6च्या पुढचा हा जो सहस्त्रांश आहे, हा 5 पेक्षा लहान आहे. कुठं आहे? हा 5 पेक्षा लहान आहे. मग हे 5 पेक्षा लहान असल्यास आपल्याला कुणीकडे जाईल? हे तर इथं जे आहे त्याच्यातच राहील. जर मोठा असतं तर 1 वाढला असतं. म्हणजे 8.26 हे उत्तर येते. उत्तर काय येते? 8.26. येडगे, आरुषी, वाकडे, बचाटे, भांबरे, येलमेवाड, मनपवार, कुरवडे, कणसे, चिमणकर, धुमाळे, बिजे, धर्मे, माळी, राठोड, नवनाथ, आंभोरे. आलं का लक्षात? चला, लाईक केलं नसेल लाईक करा. नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा. सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे, त्याला प्रेस करा. म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ किंवा लाईव्ह तासिकेचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल. चला लाईव्ह तासिकेला विद्यार्थी किती आहेत आणि लाईक किती आहेत? 100च्या वर जे आकडा आहे लाईव्हला तेवढे सुद्धा लाईक नाहीत. शोकांतिक आहे. चला पुढचा प्रश्न आपल्यासाठी खूप सोपा आहे. हा प्रश्न 76 ही संख्या जवळच्या दशकात पूर्ण करा. 76 ही संख्या जवळच्या दशकात पूर्ण करायची आपल्याला. आता कुठं करायची? ही जवळचा दशक ह्याच्या. आता 76च्या जवळचा दशक कोणता असेल? एकतर 70 असेल किंवा मग 80 असेल. आणि याच्या दोघाचा मध्यभाग कोणता असेल? 75. मग ह्या 75पेक्षा जर मोठी असेल संख्या तर 80कडे जाईल. आणि जर ती संख्या लहान असेल तर ती कुणीकडे जाईल? 70कडे जाईल. मग आता 75पेक्षा मोठी म्हणजे 76. तर मग जवळचा दशक कोणता आला त्याला? 80 येईल. 76 आणि 4 80. 70 आणि 6 76. मग जवळ कोण पडेल? तर हा जवळ पडेल. म्हणजे उत्तर काय येईल? 80. 76 पासून 70कडे जायला 6 हे येतात टप्पे आणि 80कडे जायला 4 टप्पे येतात. आपण जर हे अंतर किलोमीटर धरलं तर 70 पासून 76कडे जायला 6 किलोमीटर लागतात आणि 76 पासून 80कडे जायला 4 किलोमीटर लागतात. मग जवळ कोण झाला? तर जवळ झाला 80. आलं का लक्षात? ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन. ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला. पुढच्या प्रश्नाकडे जायचे. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.
पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे? पुढचा प्रश्न 8634 ही संख्या जवळच्या शतकात पूर्ण करा. 8634 ही संख्या जवळच्या शतकात पूर्ण करा. 8634 ही संख्या काय म्हणते? जवळच्या शतकात पूर्ण करायची आपल्याला. आता ह्याला जवळचा शतक कोणता आहे? इथे शतकस्थानी काय आहे? 6 आहे. शतकस्थानी काय आहे? 6. मग आता शतकस्थानी 6 आहे तर ह्याला जवळचा शतक कोणता येईल? एकतर 600 येईल किंवा एकतर 700 येईल. बरोबर आहे. एकतर 600 येईल किंवा 700 येईल. या दोघाचा मध्यभाग कोणता आहे? तर 650 आहे. दोघाचा मध्यभाग कोणता आहे? 650 आहे. मग या 650पेक्षा जर मोठी असेल संख्या तर 700कडे जाईल आणि जर लहान असेल तर 600कडे येईल. लहान असेल तर 600कडे येईल. मग 8634 ला जवळचा शतक कोणता येते? आता 634 हे 600पासून 634कडे गेलं तर काय होऊ लागले? 34 किलोमीटर अंतर आहे समजा. आणि 634पासून 700कडे गेलं तर 66 किलोमीटर अंतर आहे. मग आता जवळ कोणता झाला? तर जवळ झाला हा 600. म्हणजे 8600 हे त्याचं काय आलं? उत्तर आलं. उत्तर काय आलं? 8600 हे उत्तर येईल. आलं का लक्षात? ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन. ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला. पुढच्या प्रश्नाकडे जायचं आहे आपल्याला. पुढचा प्रश्न आपल्यासाठी सोपे प्रश्न आहेत खूप. 62,973 ही संख्या जवळच्या शतकात पूर्ण करा. पहा, 62,973 ही संख्या जवळच्या शतकात पूर्ण करायची. 62,973 ही संख्या जवळच्या शतकात पूर्ण करायची आहे आपल्याला. ह्याला जवळचा शतक कोणता आहे तरी दादा? आता 62,973 इथे शतकस्थानी काय आहे? 9 आहे. त्याच्या पुढं काय? 73 आहे. म्हणजे ही 973 ही संख्या एकतर 900ला जवळ असायला पाहिजे किंवा 1000ला जवळ असायला पाहिजे. बरोबर आहे. मग या दोघाचा मध्यभाग कोणता येते? 950 येते. मग 950पेक्षा जर मोठी असेल ही संख्या तर इकडं जाईल आणि लहान असेल तर इकडं जाईल. 950पेक्षा मोठी असेल तर ती पुढं हजारात रूपांतर होईल. 62,000चं 63,000 होईल. आणि 950पेक्षा लहान असेल तर ती 62,000च राहील. मग ही 950पेक्षा मोठी आहे. मग ती कुणीकडे जाईल? इकडे जाईल. म्हणजे 63,000 होईल. ही काय होईल? 63,000. ही एकतर 63,000कडे जायला पाहिजे संख्या किंवा 62,000कडे जायला पाहिजे. बरोबर आहे. आलं का लक्षात? ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन. ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला. पुढच्या प्रश्नाकडे जायचं आहे आपल्याला. पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे? पुढचा प्रश्न 42,210 ही संख्या जवळच्या हजारात पूर्ण करा. काय म्हणते? 42,210 हे 42,210 ही संख्या जवळच्या हजारात पूर्ण करायची. कुठं करायचे? तर हजारात पूर्ण करायचे, जवळच्या. मग आता याला जवळचा हजार कोणता असेल? तर एकतर 42,000 असेल किंवा एकतर 43,000 असेल. बरोबर आहे. हे एकक, दशक, शतक, हजार. मग आता या दोघाचा मध्यभाग कोणता आहे? तर 42,500 आहे. मग या 42,500पेक्षा जर मोठी असेल तर ती 43,000कडे जाईल आणि लहान जर असेल तर 42,000कडे येईल. 42,500पेक्षा जर मोठी असेल. मग आता हे 42,500पेक्षा लहान आहे. 42,210 आहे.
मग ही कुणीकडे येईल? ही येईल 42,000कडे. मग उत्तर काय येईल आपलं? तर उत्तर येईल 42,000. उत्तर काय येईल? 42,000 हे उत्तर आलं. ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला. रिया चिकलबडे, वाघ, रासकर, भांबरे, चिमनकर, शिंदे, येवले, आर्यन, स्वराज, डोळे, हनुमंत येडगे. सर, यावर्षी नवीन घटक कोण व कोणाचे प्रकार? या घटकात संगत कोण, सलग कोण, रेषे जुळीतील कोण, विरुद्ध कोण, विकृत कोण, कोटी कोण, हे कोण येणार का? चला, आपण कोण आणि कोणाचे प्रकार घेतलेला आहे. परत एक वेळेस आपण घेऊ. त्याच्यामध्ये कोण, जेवढे काही कोण आहेत तेवढे आपण सर्व कोण घेऊ. कोणता येईल कोणता नाही येईल त्यांनी काय असं एवढं म्हणजे कोण आणि कोणाच्या प्रकारामध्ये एवढंच घटक म्हणजे हेच येतील हे काय असं दिलेलं नाही. तरी आपण सर्व कोण घेऊन टाकू आपण त्याच्यामध्ये. चला, काय नाही, आपण कोणाचे जेवढे प्रकार आहेत, काटकोन, विशाल कोण, लघु कोण, जेवढे काही कोण आहेत आणि त्याच्या पुढे त्याचे सर्व कोण आपण घेऊ. आपण जे येईल ती येईल. आपल्याकडे वेळ आहे. आपले जवळपास आपला अभ्यासक्रम संपत आलेला आहे. आता जुन्या अभ्यासक्रमानुसार तर हा आपला शेवटचा घटक आहे. जुन्या अभ्यासक्रमानुसार आपला कोणता घटक राहिला आहे का आता? नाही. आपण हे 2 घटक शेवटी ठेवले होते. तर तसं आपल्याला आणखी गुणोत्तर प्रमाण त्यांनी दिलेलं नाही, पण गुणोत्तर प्रमाण घेऊ. वयवारी घेऊ. आपण दरवर्षी घेतोय. आपण वर्तुळ घेतो दरवर्षी. वर्तुळ घेऊ. कसं आहे, काही आपल्याला अधिकची माहिती असलेलं चांगलं. काही जरी आलं तर आपल्याला ते यावं, आपला तो प्रश्न सुटावा. बरोबर आहे. वेळ आहे आपल्याकडे, घेऊ आपण सर्वच गोष्टी. चला, पुढचा प्रश्न काय? 49,889 ही संख्या जवळच्या हजारात पूर्ण करा. 49,889 ही संख्या जवळच्या हजारात पूर्ण करायची. हे 49,889 ही संख्या जवळच्या हजारात पूर्ण करायचे. एक तर ही 50,000ला जवळ असेल किंवा मग ही 49,000ला जवळ असेल. मग ही 49,500 पेक्षा जर मोठी असेल तर इकडं जाईल आणि ती जर लहान असेल तर इकडं जाईल. मग आता ही 49,889, मग ही 50,000ला किती कमी आहेत हिच्यात? 111 कमी आहेत. बरोबर आहे. 11 मिसळलं तर 49,900 होतात. आणि 49,000पासून किती दूर आहे? 889. आपण जर किलोमीटरचा जर अंतर धरला, मीटरचा जर धरला, तर हे 889 किलोमीटर अंतरावर आहे. आणि ह्या दोन्हीतला फरक आहे 111 किलोमीटरचा. म्हणजे जवळ कुणाला ही? तर 49,889 ही संख्या हजारात जर पूर्ण करायची म्हणे तर ही 50,000ला जवळ आहे. म्हणजे उत्तर काय आलं आपलं? तर 50,000 हे उत्तर येईल. उत्तर काय येईल? 50,000. आलं की लक्षात? नफा तोटा अथर्व. चला, नफा तोटा शिकवलं की बाळा? तरी घेऊ आपण. 7 वाजताच्या तासिकेमध्ये पुन्हा आणखी घटक चालू आहेत. 7 वाजताच्या तासिकेमध्ये 9वा घटक चालू आहे. त्याच्यानंतर तिथं आपल्याला 10वा अंदाजीकरण, 11वा हे म्हणजे सरळीकरण, 11वा शेकडेवारी, 12 नफा तोटा, 13 सरळ व्याज, 14 आपल्याला आता तिथं सध्या काळकाम वेग चालू आहे. बरोबर आहे. तो 9वा घटक आहे काळकाम वेगचा. तर आपल्याला तिथं आता काय घ्यायचं राहिले? आणखी गणितीय सूत्रांचे सरलीकरण, अंदाजीकरण, शतमान शेकडेवारी, नफा तोटा, सरळ व्याज, परिमिती क्षेत्रफळ घनफळ, हे तिकडले घटक घ्यायचे राहिलेत. आणखी तिथंही आपल्याला कोण आणि कोणाचे प्रकार घ्यायचे आहेत. आपण कोण आणि कोणाचे प्रकार घेतले, पण आणखी डीपमध्ये आपण घेऊ तो घटक. चला, पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. ज्यांनी नफा तोटा वगैरे ज्यांना समजलं नाही किंवा झालं नसेल त्यांनी परत एक वेळेस हे करा
आणि आपल्याला कसं आहे, हे सर्व अभ्यासक्रम झाल्याच्या नंतर तुमच्या सर्वांच्या ह्याच्यानुसार आपल्याला कोणता घटक घ्यायचा आहे ते आपल्याला आणखी दररोजच्या तासिकेमध्ये त्याचं रिव्हिजन करायचे, त्याच्यावरचे आपल्याला ऑनलाईन टेस्ट काढायचे आहेत आणि त्या जास्तीत जास्त टेस्ट सोडवायचे आहेत आपल्याला. चला तिसरा धडा. चला सर्वच घटक घेऊ आपण. काय त्याला 88,743 ही संख्या जवळच्या हजारात पूर्ण करा. काय म्हणते? 88,743. 88,743 ही संख्या जवळच्या हजारात पूर्ण करायची. जवळचा हजार ह्याला कोणता आहे? एकतर हे 88,000 असायला पाहिजे किंवा मग हे 89,000 पाहिजे ह्याला जवळ. बरोबर आहे, 89,000 पाहिजे जवळचा. मग आता हे 88,500 पेक्षा जर मोठा असेल तर इकडं जाईल आणि लहान जर असेल तर इकडं येईल. बरोबर आहे का? मग आता हे 88,743 आहे. बरोबर आहे. मग ह्याला 89,000कडे जायचं झालं तर 200 कितीचा फरक आहे? इथं 57चा फरक आहे आणि इथं 743चा फरक आहे. मग हे जवळ कोणाला झालं तर 88,743 ही संख्या हे 89,000ला जवळ झाली. म्हणजे हे 89,000ला जवळच्या हजारात, म्हणजे ह्याला जवळचा हजार झाला 89,000. आला का लक्षात? काय अवघड आहे? काहीच अवघड नाही. चला मग एकदा लाईक करा बरं. चला, लाईक केलं नसेल लाईक करा. नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा. सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे, त्याला प्रेस करा. म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाईव्ह तासिकेचं नोटिफिकेशन असेल तर सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल. चला पुढच्या प्रश्नाकडे जायचं आहे आपल्याला. पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे? पुढचा प्रश्न, सर मला नफा तोटा व शेकडेवारी शाब्दिक उदाहरणे. चला घेऊ आपण सर्वात जास्तीत जास्त जेवढे जास्त आहेत. चला मी आज काय करेन, गेल्या वर्षीचे नफा तोट्याचे आणि शेकडेवारीचे तुम्हाला त्याच्या लिंक देईन, ते पहा. त्याच्यामध्ये भरपूर आपण असे प्रश्न घेतलेत, आपल्याला आणखी पुढं पण घ्यायचे आहेत, ते पण पाहत चला. दरवर्षी आपण प्रश्न वेगवेगळे प्रकारचे घेतो, म्हणजे वेगवेगळे प्रकारचे म्हणण्यापेक्षा वेगवेगळे प्रश्न असतात दरवर्षीचे. 47,504 या संख्येला निकटतम शतकापर्यंत मांडा. 47,504 या संख्येला निकटतम म्हणजे जवळच्या, निकटतम म्हणजे जवळ, कुठंपर्यंत? शतकापर्यंत. हे शतक इथं आहे. मग आता ह्याला जवळचा शतक काय येईल? हो, एकतर 47,500 येईल किंवा 47,600 येईल. बरोबर आहे. मग आता ह्या 47,504 ही संख्या 47,500 पासून 504 किलोमीटर अंतरावर, आपण किलोमीटर धरू समजा, आणि इकडं किती आहे? 496 किलोमीटरवर आहे. मग आता ही जवळ कुणाला आहे? 496 किलोमीटर जवळ पडते का 504? तर 496 म्हणजे हे उत्तर काय येईल आपलं? 47,600. हे आपण काय केलं, हे किलोमीटर म्हणजे तुम्ही म्हणताल प्रश्नामध्ये किलोमीटर दिलेच नाही तुम्ही, आपण उगाच तुम्हाला हे अंतर सांगू लागलो की बाबा हे 504च्या अंतरावर आहे, त्याला आपण किलोमीटर धरू. आपण इकडे हे किलोमीटर समजू. बरोबर आहे, आपल्याला समजण्यासाठी आपण ते सांगतोय. आलं का लक्षात? मग उत्तर काय येईल? 47,600 हे उत्तर येईल. ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे? पुढचा प्रश्न 6,656 ही संख्या जवळच्या हजारात पूर्ण करा.
जवळच्या हजारात पूर्ण करा. कोणती संख्या? 6656. आता ही संख्या जवळच्या हजारात म्हणजे कुणीकडे जाईल? ही एकतर 6000कडे जाईल किंवा 7000कडे जाईल. मग आता 6656. आता हे 6000 आणि 7000मध्ये 6500चा मध्यभाग आहे. मग ह्याच्यापेक्षा जर मोठी असेल 6500पेक्षा तर इकडं जाईल, आणि ह्याच्यापेक्षा जर लहान असेल तर ही इकडं जाईल. मग आता 6500 पेक्षा ही मोठी आहे, 6656 आहे, म्हणजे ही जवळचा हजार कोणता आहे ह्याला? 6656ला जवळचा हजार तर 7000 आहे. उत्तर काय येईल? 7000 हे उत्तर येईल. आलं का लक्षात? उत्तर काय येईल? 7000. ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला. पुढच्या प्रश्नाकडे आपल्याला जायचं आहे. पुढचा प्रश्न आपल्यासाठी. चला. संतोष सर, तुमच्या ॲपचे नाव काय? आपलं ॲप वगैरे काही नाही, आपण यूट्यूबला लाईव्ह घेतो. चॅनलचं नाव आहे मॅथ मराठी. या चॅनलवरती दररोज तुम्हाला तासिका पाहायला मिळतील. बोराडे. चला, काय केलं हे? पुढचा प्रश्न काय आहे? 5555 ही संख्या जवळच्या शेकड्यात पूर्ण केल्यास, 5555 ही संख्या जवळच्या शेकड्यात पूर्ण केल्यास कोणती संख्या? 5555. 5555 जवळच्या शेकड्यात म्हणजे शतकात पूर्ण केल्यास उत्तर काय येईल? आता याला जवळचा शतक काय येईल? हे शतकस्थानी काय? 5 आहे. एकतर हे 5500 येईल किंवा 5600 तरी येईल. मग आता ह्याचा मध्यभाग कोणता आहे? तर ह्याचा मध्यभाग आहे 5500, म्हणजे 5550 आहे. जवळच्या शेकड्यात. बरोबर आहे. एकतर 5500 येईल किंवा 5600. त्याचा मध्यभाग काय येईल दोन्हीचा? 5550. मग आता ही 5550 पेक्षा मोठी आहे का? हो, मोठी आहे, 55 आहे. मग ह्याला जवळचं काय येईल? तर 5600 हे उत्तर येईल. जवळच्या जर आपण शेकड्यात त्याला पूर्ण केलं तर 5600 हे उत्तर येईल. आलं का लक्षात? ज्यांचं आलेलं आहे त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्याने लिहून घेत चला. लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला. चला, काय म्हणतात? मागचा प्रश्न चुकला म्हणतो. कोणता? 49,889. कुठं चुकला रे दादा? 49,889 ही संख्या. हाच का प्रश्न युवराज? 49,889 हजारात पूर्ण करा, म्हणजे हे 49मध्ये तर पूर्ण होईल, नाही तर 50मध्ये. म्हणजे 889 कुणाला जवळ आहे? 50,000ला जवळ आहे. 13वा प्रश्न म्हणतो ना, हे 3 आणि 3 6, 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13, 88,743. चला, हे 88,743. आता हे 88,743 जवळच्या हजारात, म्हणजे एकतर हे 88,743ला जवळचा हजार एकतर 88,000 येईल किंवा मग 89,000. मग आता हे कुणाच्या जवळ आहे? 89,000च्या जवळ आहे. मग जवळच्या हजारात 89,000. जवळ कुणाला झाला तो?
त्याच्या खालचा बघा 47,504 या संख्येला निकटतम शतकापर्यंत पूर्ण करा, निकटतम शतकात मांडा. मग आता 47,500 ह्याचं शतक काय 5, मग एकतर ही 47,500कडे येईल किंवा 47,600कडे जाईल. या 47,500पेक्षा जर मोठा असेल तर हे काय होईल, 47,600कडे 500पेक्षा मोठा आहे. चला त्याच्या बी पुढचा का आणखी. तर प्रश्न क्रमांक 13 म्हणतात त्याच्या पुढचाच म्हणू लागला. चला 6,656 ही संख्या जवळच्या हजारात पूर्ण करा. आता 6,656 ही जवळच्या हजारामध्ये एकतर 6,000 पूर्ण करावं लागेल किंवा 7,000 पूर्ण करावं लागेल. 6,500पेक्षा मोठी आहे म्हणून ती 7,000 पूर्ण झाली. त्याच्या पुढचा आत्ता केलेला आहे 5,555 जवळच्या शेकड्यात. आता जवळचा शेकडा म्हणजे एकतर 5,500 असेल किंवा 5,600. मग 5,500पेक्षा मोठा असल्यामुळं ते 5,600मध्ये त्याचं हे जवळचा शेकडा 5,600 हे उत्तर येईल. आलं. पुढचा प्रश्न काय म्हणते त्यानं, 47,500 कोणत्या ह्याचं उत्तर आहे 47,500. अरे बाबा हे 47,504 आहे ना, 500पेक्षा मोठा आहे की हे जवळचा शतक. मग ही 47,500कडे येईल का 600कडे जाईल, 504 आहे. 47,500 कसं येईल उत्तर तिथं, 504 आहे. जर 500पेक्षा लहान असतं तर इकडं आलं असतं, मोठा आहे इकडं जाईल ते. चला सॉरी थांबा एक मिनिट हां. 47,504 या संख्येला निकटतम शतकात ह्याच्यात जवळचा शतक म्हणजे 47,500 येईल. चला आपण ते हजाराचं इथं हे केलंय, हे इथं जवळ कोणाला आहे, हे 4 आहे आणि इकडे जर जवळ म्हणलं तर हे 96 येते. मग हे 47,500. चला धन्यवाद. जवळचा शतक. चला असं घाई केलं की हो का असं होतंय. 7,631 ही संख्या जवळच्या सहस्त्रास दाखवायची झाल्यास या संख्येची सन्निकट कशाशी आहे. 7,631 ही संख्या जवळच्या सहस्त्रात, सहस्त्र म्हणजे हजार, म्हणजे हजार, जवळच्या हजारात दाखवायची झाल्यास सन्निकटता म्हणजे जवळची. हे सन्निकटतेचा अर्थ काय होते, जवळची. कशाच्या जवळ आहे ही 7,631 ही संख्या, कोणत्या हजाराच्या जवळ आहे. तर ह्याला काय येईल, एकतर 7,000च्या जवळ असेल किंवा 8,000च्या जवळ असेल. मग आता इथं काय होईल, 7,500पेक्षा जर मोठी असेल तर ते 8,000कडे जाईल आणि जर लहान असेल तर 7,000कडे जाईल. बरोबर आहे का. तर ही 7,500पेक्षा मोठी आहे. मग ही जवळ कुणाला झाली तर 8,000ला झाली. जवळच्या सहस्त्रात म्हणजे हजारात पूर्ण करायचं. आलं. चला तुम्ही लाईक करत नाही, लाईक करत चला. नवीन असाल तर रोज सबस्क्राईब करा. सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे त्याला प्रेस करा, म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाईव्ह तासिकेचं नोटिफिकेशन असेल सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल. चला रुचिता गीतेचा वाढदिवस आहे. मॅथ मराठी चॅनलकडून तसेच मी धनराज परगे माझ्याकडून, माझ्या परिवाराकडून, माय विजन परिवाराकडून तिला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. हॅपी बर्थडे बेटा. तुझा पुढच्या वर्षीचा वाढदिवस नवोदय विद्यालयामध्ये साजरा व्हावं ही शुभेच्छा आमच्या सर्वांकडून तुला. गडी आहे, बीड जिल्ह्यातील नवोदय विद्यालय गडीला आहे. तू परळी तालुक्यातील आहेस. तुझी नवोदय विद्यालय कुठं आहे तर गडीला आहे. तिथं तुझा हा वाढदिवस साजरा व्हावं 20 सप्टेंबर पुढच्या वर्षीचा. चला वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा सर्वांकडून. अभ्यास छान करा. चला या ठिकाणी आपण थांबूया.
लाईक केलं नसेल लाईक करा, नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा. सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे त्याला प्रेस करा, म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाईव्ह तासिकेचं नोटिफिकेशन असेल सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल. चला कदम इमोजी टाकायला मजा वाटते का? बोरसे. चला या ठिकाणी आपण थांबूया. जय हिंद, वंदे मातरम, बाय, सी यू नेक्स्ट पिरियड. 7 वाजताच्या तासिकेत भेटू. त्या ठिकाणी काळकाम वेग हा घटक चालू आहे.